अजय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर तू वारीत गेलती, तर तुझ्या वारीबद्दल आपलं तुझं मत काय आहे? वारीचा अनुभव तुझा काय वाटतं ते सांगा मला. वारीचा अनुभव लय चांगला आहे बाबा. वारीला गेल्याने आपलं लय चांगलं होतं. लोक म्हणतात काय देव काय देतो, पण देव जे आपल्याला काय देतो ना कळून सुद्धा येत नाही. अनुभव आपण स्वतः घ्यावा लागतो. स्वतः वारी करायची चालत आणि सतत वारीला गेलं ना तर सतत देवाचं नाव घेऊन रथाबरोबर चालणे, देवाचंच नामस्मरण करणे, त्यातच सगळं असतं. मागं पुढं जायचं नाही, रथ सोडून आणि दिंडी सोडून परत आपण गप्पा गोष्टी घरच्या करायच्या नाहीत. आपल्याला जर वाटत असेल देवाने काय आपल्याला द्यावं तर देवाचंच नामस्मरण केलं का नाही बरोबर देव आपल्याला काय देऊन जातो. आपल्या संकटाला उभा राहतो. आपल्याला संकट आलेलं त्याला ताकद देतो देव आपल्याला त्या संकटाला तोंड देण्यासाठी. आलेलं संकट येऊन जातं. काय तुझा वैयक्तिक तुझा अनुभव काय आहे? तुला काय वाटलं? वैयक्तिक अनुभव आहे माझा. 4-5 वर्ष वारी केली की जी माझ्या मनात नसलेली कामं झाली, जी मला करायची नव्हती ती सुद्धा झाली. नको म्हणलं तरी बरोबर होत्यात कामं. आपल्या फायद्याचं काम होऊन जातं. देव आपल्याला साथ देतो. असं कधीच नव्हतं चितलेलं ती कामं झाली. म्हणजे पाहिजे ती कामं होत्यात, पाहिजे ती कामं होत्यात, पण कळत नाही. कळतच नाही आपल्याला. देव साथ देतो ना, मग आपलं ती काम होऊन जातं. प्रत्येक गोष्ट कुठंच नडत नाही आपल्याला. केली स्वप्नात नसलेलं काम तयार होतं, होऊन जातं आपलं. जन्माला आले मला एकदा केली पाहिजे. एकदा केली पाहिजे नाही, सततच केली पाहिजे. म्हण आहे त्याची असं एकदा खाऊन पोट भरतंय का? मग देवाचं नामस्मरण सतत करत राहणे. आता एक काम आपलं झालंय आणि पुन्हा देवाचं नाव घ्यायचं नाही असं नाही करायचं. सततच देवाचं नाव घेत राहायचं आपल्या तोंडात. आपल्याला जेवढं आपल्याला काय करू वाटेल तेवढं करायचं. तुळशी पुराण वाचणं, ज्ञानेश्वरी वाचणं, जे देवाचं जप करणं, कुठं आपल्याला कुठलं आवडेल ते अभंग सतत म्हणत राहायचं आपण. येत असतं. नाहीतर आपण एक दिवस केलंय ना आपण म्हणणार देव काय देतोय आपल्याला. मग तसं नाही देत देव आपल्याला. सतत देवाचं नामस्मरण काय बी करा पण चांगलं. आणि लोकांविषयी मत चांगलं ठेवायचं आपलं. लोकांना वाईट कधीच आपण चितायचं नाही. मग आपलं सुद्धा वाईट होत नाही. लोकांना वाईट चितल्यावर आपलं वाईट होतं. मग त्याचा काहीच उपयोग होत नाही. वारीला गेल्यावर सततच वारीत सतत चांगले विचार ठेवायचे. देवाचा विचार सतत देवाचं. माणसाविषयी बी माणसांना पण असं कुणाला काय म्हणायचं नाही. त्यांच्याविषयी चांगलं मत ठेवायचं. आपल्या तोंडाने वाईट बोलायचं नाही त्यांना. एवढं करायचं. आणि महिला जर असेल तर तुळस घेऊन सतत चालणे, हाताने टाळ